फुल खुश आहे. इतका भारी थंडी थंडी हवा आहे इथं. अशा हवेची मजा घ्यायला नाही मजा येतं. नातं बघू चला पुढं. भरपूर फिरून झाल्यावरती आणि भरपूर फोटो बिटो काढून झाल्यावरती थोडा खायचा प्लॅन केलेला आहे. मस्त पैकी चिकन आणलेलं आहे इकडे. आणि आता कोण आहे शेफ? कोण आहे आपला? कुठून मागवला शेफ? उद्धव राऊत. ये हात मसाले का है? उद्धव राऊत आणि हा चिन्मय यादव. चिन्मय यादवला मुंबईवरून खास शेफ मागवले आहे. आणि फुकमार लाईटमॅन लाईटमॅन आजचं चिकन थोडं फ्राय झालेलं आहे. अर्ध दाखव टेस्ट साठी. कुठे उद्धव 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 नको पीस होते ना कॅमेरा पीस दाखव. तिकडे एवढं आहे. एकदम मस्त एकदम मस्त. आपले शेफ कुठे? शेफ शेफचे नाव? तीन शेफ नाव वैभव 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 चिन्मय जाधव. चिन्मय जाधव स्वतः. फर्स्ट डे ऑफ द डिनर. जेवा जेवा. काकडी जेवायला मी घेतलेलं नाही. स्पेशल काय आज? आज स्पेशल चिकन फ्राय केलेलं आहे आणि चिकन सुक्का. चिकन सुक्का पुऱ्या बनवल्यात मस्त. काय बोलतात? चिकन सुक्का. काय बोलतात? चिकन सुक्का. चिकन सुक्का. ओके. आजचे शेफ कोण होते? शेफ वैभव चव्हाण. वैभव चव्हाण आणि उद्धव राऊत. बस दोनच शेफ होते. मी असा गेलाय. आणि मेन असं आहे का टॉर्च मी मारलेला आहे. सलग 1-1.5 तास टॉर्च पकडून ठेवलेलं मी. पण आजचं जेवण एकदम मस्त झालेलं आहे. खूप मस्त एकदम टेस्टी. मस्त मजा येते जेवायला. मस्त जेवण बिवून एकदम चिलिंग चालू आहे. चिलिंग फुल एन्जॉयिंग. आजचा दुसरा दिवस. आज आम्ही सकाळी मस्त नाश्ता विष्टा करून एकदम पेटपूजा करून सगळे निघालेलो आहेत. मस्त 2 गाड्या आहेत. आता आम्ही चाललेलो आहे महाबळेश्वर सफारीसाठी. पूर्ण महाबळेश्वर फिरायचं आहे. आज निघायचं होतं तर लवकर पण ऍक्च्युली थोडा उशीर झाला त्यामुळे थोडा उशिरा निघालोय आज. उद्धव झोपला का आज? अजून पण त्याला झोप आली आहे. मला असं वाटतं तो अजून पण गाडीमध्ये झोपेल. त्याची रात्री झोप पूर्ण नाही झाली आहे त्याची. तो भूताला घाबरून आता बघूया महाबळेश्वर मध्ये आपण काय काय बघतोय ते. जेवढं पॉसिबल होईल आपल्याला बघायला, जेवढी माहिती भेटेल तेवढी देईन. मस्त मजा करू. फुल एन्जॉय. एकदम खूप मजा करत जाऊ. तापोळामधून महाबळेश्वरला जाईपर्यंत आपल्याला एक मध्येच पॉइंट भेटलेला आहे, शिवसागर पॉइंट. तर त्याच्यासाठी आम्ही थोडं थांबलेलो आहे. इकडे थोडा पॉइंट बघू आणि लगेचच 5 मिनिटांमध्ये लगेच निघू, कारण आम्हाला पुढचे भरपूर पॉइंट फिरायचे आहेत आणि महाबळेश्वर पण फिरायचं आहे. शिवसागर पॉइंट वरती आहे आता. इकडे बंद झालेले आहेत का? इकडून व्ह्यू एकदम मस्त दिसेल. कोयना नदी एकदम मस्त. आता शिवसागर पॉइंटला पोहोचलेलं आहे. इकडे एकदम मागचा व्ह्यू एकदम मस्त बघू शकता तुम्ही. एकदम भारी आहे. कोयना नदीला पाणी नाही आहे यावर्षी थोडं दुष्काळामध्ये माझं गाव आहे.
एकदम मस्त व्ह्यू आहे, मजा करतात आहे, फुल एन्जॉय. इतका भारी थंडी थंडी हवा इथं, अशा हवेची मजा घ्यायला नाही मजा येतं. नाता बघू चला पुढं या तुम्ही. तुमच्या काय सफर बद्दल काय बोलायचं आहे? मला सफर कसा चांगला आवडतो, मला खूप खूप नवीन ब्लॉगर तयार होतोय. मला कुठे पण झोपायला झोपतो मी, आणि त्याला होता वडायला लागतं, आणि ह्यांना झोप खूप येते. पुन्हा रात्रभर काढले, 3 पत्ती खेळतो, पुन्हा रात्र खेळतो, 3 पत्ती काढले, आणि 1300 रुपयाचा लॉस केला, स्वतःहून हारलेला आहेत पत्ते घेऊन. आणि आम्ही काय खेळलो ना, आमचे पैसे काय गेले नाहीत, पण भाऊ खूप जिंकलेत, 1700 रुपये प्रॉफिट झालेत, आणि हारणारी गॅंग पुढे गेले. आज वडापाव भाऊनी स्वतः वडापाव स्पॉन्सर केले सगळ्यांना, लिंबू सरबत सगळ्यांना. आणि निशांत भाऊ ड्रायव्हर, आमचे ड्रायव्हर गाडीचे. तुमची काय ब्लॉग करता अचानक मध्ये व्हिडिओ बंद झाले, तरी सुद्धा त्याला काही समजलं नाही. कारण तो अडाणी आहे, त्याला काय माहित नाही. नवीन ब्लॉग करायचा तयार प्रयत्न करत होता, व्हिडिओ बंद होऊन गेले. या तुम्ही, खूप मजा येईल. खूप मजा म्हणजे खूप थंड हवेची ठिकाण, आणि आमच्या इथे हृदयाचे पाणी होऊन गेले. सकाळी झोपताना गोधडी भेटली नाही. सकाळ तुम्हाला मोर पण बघायला भेटले, बघायला भेटले. मोर, रात्री ससे. आणि इकडे जरा पाण्याचा प्रॉब्लेम झालाय. पाणी कोयना इथं पाणी पूर्ण कर्नाटकला गेलंय, आणि इकडची लोक खूप दिलदारपणामुळे स्वतःची वाट लावून घेतले त्यांनी. पूर्ण म्हणजे तशी वाट नाही, तशी नाही, बाथरूम नाही छाटून टाकले. वाट नाही तसं, त्याचं काय ऐकू नका. समजलं तुम्हाला. लवली प्लेस म्हणजे खूप पहिल्यांदा अवश्य भेटते. रोहित चिन्मय पहिल्यांदा ब्लॉग. रोहित सरकार इथे बंगला बांधणार, भाडे जागा द्या नक्की. पुढच्या वेळी त्यांना काही डेव्हलपमेंट करणार आहे, आणि काही डिस्काउंट. एवढी तारीख नकोय माझी. भाऊ चिन्मय पहिल्यांदा ब्लॉग करत होता. चिन्मय जाधव. चिन्मयने आता ब्लॉगचं नाव आहे अडाणी ब्लॉग्स. त्याच्या ब्लॉग्सचं नाव आहे अडाणी ब्लॉग्स. लवकरच तुम्हाला युट्यूबवर बघायला भेटेल अडाणी ब्लॉग्स. आता पुढची सफर करतो. निशांत भाऊ खूप जोश मध्ये आहेत, आणि जोश मध्ये त्यांनी होश नाही ना जमू, कारण त्यांची लाईफ आमच्या हातात, त्याची आमची लाईफ त्याच्या हातात आहे. आणि भाऊ घाटात आहे, आम्ही घाटाने भाऊ 120. आणि बघू शकता आता परत एकदा त्यांनी ब्लॉग चालू केलेला आहे. पोरं चटणी खाऊन एवढे खुश आहेत का ते 5-5 चपात्या खाल्ल्या की त्याने, एवढे खुश आहेत. आणि रात्री उठा वेगवेगळ्या ठिकाणी भेट देत असतो, कारण की त्याला वेगवेगळ्या व्हेरायटीच्या चटण्या बनवायला लागतात. वेगवेगळ्या प्रांतात चटण्या शिकत असतो, त्याच्यासाठी तो इकडे तिकडे ट्रॅव्हल करतो. त्यांची ट्रॅव्हलिंग खूप. आणि त्यांची एक खासियत सांगायची गोष्ट आली म्हणजे ते घरातून कधी खरं सांगून निघत नाही. घरातून ते कधीच खरं सांगून निघत का आम्ही फिरायला चाललोय. त्यांनी आता आम्ही त्यांच्या घराची ते घ्यायला गेलो त्याला, पण ते आम्हाला त्यांनी हायवेवरच थांबवलं आणि सांगितलं का मी घरी खोटं बोललोय, तुम्ही हायवेवरच थांबा, मी येतोय. एवढी त्यांची खासियत आहे. एकदा नाही ते आम्ही 5 वेळा आले फिरायला. एकदा कारण दिला कॉलेजची ट्रिप चालले, एकदा कारण दिला मित्राच्या बहिणीच्या लग्नाला चाललोय, आणि हा कारण दिलाय तर मित्रांनी माझी सोय केली तिकडे चाललोय. भाऊ कधीच खरं सांगून निघत नाही. विशेषता त्यांची विशेषता. आणि निशांत भाऊ ना कधी टायमावर ते कॅन्सल होतात, पण त्यांची एवढं आमच्या ड्रायव्हरची गरज होती, नक्की आले ते. त्यांचं मंडळाकडून हार्दिक स्वागत आहे. हार्दिक स्वागत. त्यांना आम्ही खुशाखुशी. आणि भाऊंची ट्रॅव्हलिंग एवढी मस्त आहे ना, आजपर्यंत नॉन स्टॉप मरीन ड्राईव्ह वरून सुटलो, भिवंडीवरून मरीन ड्राईव्हला गेलो, आणि मरीन ड्राईव्हवरून आता महाबळेश्वर पुढे अजून 50 किलोमीटर टापोळा गाव आहे, तिकडे आलो. तर आता आम्ही महाबळेश्वर मध्ये पोहोचलो आहे. थोडं मार्केट फिरत आहे, मस्त फुल एन्जॉय करतोय. आउटलेट खूप भरपूर आहे तिकडे. इकडे जवळच एसटी स्टँड आहे, महाबळेश्वर एसटी स्टँड. एकदम मजा येते. आत्ता पण दुपारचे सकाळचे 10 वाजले, 10:30, तरी थंडी तर वाजते. थोडं थंड वाटतं इकडे. मुंबईपेक्षा तर खूप बेटर आहे इकडे. खूप मजा येते, खूप मजा करतो आम्ही. आता पॉईंट फिरायचे बाकी आहेत. थोडं नाश्त्यासाठी आम्ही महाबळेश्वरमध्ये थांबलेलो आहे. तर थोडं खाऊन पिऊन झाल्यावरती आम्ही महाबळेश्वरमधून निघू. इकडे बस डेपो आहे, मी तुम्हाला दाखवतो बस डेपो.
महाबळेश्वर मध्ये जास्त करून तर कपल्सच येतात आहे फिरायला. एकदम मस्त महाबळेश्वर बस डेपो तुम्ही बघू शकता इकडे. महाबळेश्वर बस डेपो आहे इकडे. रोहिणी इकडे वडापाव आणि पोहे एकदम मस्त भेटतात आहे. सगळ्यांनी खाऊन पिऊन झालेले आहेत सगळे. सगळ्यांची पोटं भरलेत. माझा फक्त बाकी आहे. मला अजून एक वडापाव खायचा आहे. एकदम मस्त वडापाव लागतो. एकदम भारी. एक नंबर. चिन्मयने ते 3-4 वडापाव एकट्यानेच खाल्लेले आहेत. पोहे आणि प्लस अजून एक पोह्याचा प्लेट संपवलेला आहे. पोरांच्या पबजी चालू आहेत. पोरांना नेटवर्क भेटलं की तर पबजी चालू झाली. रोहिणीचे मालक वडापाव. तर आम्ही आता क्षेत्र महाबळेश्वर मंदिर पाठी बघू शकता. क्षेत्र महाबळेश्वर मंदिर. मंदिरासाठी पावत्या वाढल्यात 5-5 रुपयाच्या. गावकऱ्यांना काही फुकटच. काही उपयोग नाही पुढे याचा. तरी सुद्धा पावत्या फाडून घेतल्यात आहे. लाईन तर भरपूर आहे. खूप जण आल्यात फिरायला. एकदम मस्त मजा करायला. लाईन भरपूर आहे म्हणून आम्ही थोडं उतरलो आणि थोडं पुढे जातोय. गाडीसाठी जागा आहे का बघायला, कारण खूप रश आहे. म्हणून थोडं बघू पुढे जाऊन जागा आहे का. इकडे बघण्यासारखं म्हणजे असं बोलतात इकडे की 5 नद्या एकत्र आल्यात या मंदिरामध्ये. पंचगंगा मंदिर आहे, परत शंकर मंदिर आहे इकडे. बघण्यासारखं मंदिर आहे खूप. महाबळेश्वर मध्ये याल तर हे मंदिर नक्कीच बघा. खूप फेमस मंदिर आहे महाबळेश्वर मध्ये. गार्डनसाठी आम्ही बघू थोडं. गार्डनसाठी कुठे जागा भेटते आम्हाला. पे एंड पार्क. आणि मी उतरलेलो आहे. बघू इकडे कुठे जागा आहे का. सद्गुरू रामेश्वर मंदिर. एक मंदिर इकडे सद्गुरू रामेश्वर मंदिर. आणि आपलं मेन मंदिर आहे ते वरती इकडे. गाड्या तर पूर्ण जाम आहे. गाडी ठेवायला जागा नाही. शोधू कुठेतरी. बघू. चला आम्ही आता इकडे क्षेत्र महाबळेश्वरला पोहोचलेलो आहे. मंदिराच्या पायथ्याशी आता पायथ्याशी आहे. आता चालू करू मंदिर वरती जायला. चला मग. क्षेत्र महाबळेश्वर मध्ये दुकान एकदम मस्त आहे. आता मी दर्शन करणार आहोत महादेव मंदिरात. दोन्ही साईडला इकडे दुकान आहेत. शाळा आहे. दोन्ही साईडला. पुढे दोन्ही साईडला आहे. इकडे एक मंदिर आहे शंकर मंदिर.
आणि इकडे या साईडला शंकर मंदिर आणि या साईडला पंचगंगा मंदिर आहे. या साईडला पंचगंगा मंदिर आहे, तुम्ही पाठी बघताय ते. आणि इकडे आहे ते शिव मंदिर. पहिला पंचगंगा मंदिर मध्ये जाऊन येऊया आपण आणि मग नंतर वरतून खाली येताना शंकर मंदिर मध्ये जाऊया. बघू शकता आता आपण पंचगंगा मंदिराच्या इकडे आलेलो आहे. त्याच्या आतमध्ये पूर्ण बोलतात की 5 नद्यांचं पाणी एकत्र येतं. 5 नद्या आहेत. बघू आपल्याला जर आतमध्ये शूट करायला दिलं तर करू, कारण आतमध्ये शूटिंग करायला देत नाही. बघू. मंदिरामध्ये एंट्री करतोय, खूप रश आहे, खूप. पंचगंगा मंदिर समोर. मंकी पॉइंट. मंकी पॉइंट आता बघ, मी तुम्हाला दाखवीन मंकी पॉइंट. याच्यामध्ये तर बरोबर दिसणार नाही, कॅमेरामधून एक शूट कर. इकडे हे दिसतंय तुम्हाला, हे ते एकदम झूम करून मी तुम्हाला दाखवीन एक.